नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत टोलकी फ्राय। मागच्या व्हिडिओमध्ये मी बोंबील फ्राय आणि कोळंबीचा रस्सा हे दोन्ही दाखवलं आहे। त्या व्हिडिओला पण खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे धन्यवाद। आज आपण बघणार आहोत टोलकी। तर आमच्या इथे ना मंगळवारी म्हणजे बुधवारी खाण्याचा वार असतो, बुधवार आणि शुक्रवार। तर मंगळवारी आणि गुरुवारी म्हणजे खायच्या आदल्या दिवशीच मच्छीची गाडी येते। तर मी मंगळवारी बाहेर गेलेली, तर येताना मग मला छान अशी टोलकी भेटली। कमी काटे असतात, मग मुलांना पण खायला ती चांगली, त्यामुळे मग मी हे घेऊन आले। तर ही बघा, त्याच्यामध्ये 2 बांगड्यांचे पीस त्यांनी वरती दिलेले आहेत। तर ते मी रश्श्यासाठी वापरणार आहे, पण त्याच्यातच असं मॅरिनेट करून ठेवते। छान अशी मी मच्छी सगळी त्याची घाण काढून 3-4 पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जेणेकरून मग वास येत नाही मच्छीचा। चवीपुरतं मीठ, हळद आणि लिंबाचा रस हे मी मॅरिनेट करून रात्रभर ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये। आणि दुसऱ्या दिवशी मग बुधवारी मी हे फ्राय करणार आहे। तर दुसऱ्या दिवशी बघा, त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर पण हवी होती, पण आता इथं माझ्याकडे अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी छान असं लावून घेते, पुढून पाठीमागून वगैरे असं छान मॅरिनेट करून घेते त्याला। आणि लाल तिखट घरी बनवलेला आहे। जर तुमच्याकडे मालवणी मसाला किंवा फिश मसाला असेल तर तुम्ही ते पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता, तशी पण टेस्ट खूप सुंदर येते। कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता। आणि इथं मी वरचा कोटिंगचा मसाला बनवला आहे बघा। रवा घेतलेला आहे, याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ, आणि याच्यामध्ये पण मी लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये छान असं टोलकीला आपला मसाला लावून फ्राय करून घेते बघा मी। तेल जरासं मीडियम असं, जास्त पण खूप तापायला नको आणि खूप थंड पण नको, नाही तर ते सगळं कोटिंग असं पसरतं त्याच्यामध्ये। आता बघा, आपला जिरपात कोटिंग म्हणजे बाहेर आलेलं नाही आहे, अगदी जशाच्या तसं फिशला लावलेलं आहे। जास्त पण मसाले असलं की मग त्या फिशची टेस्ट नाही आहे, त्यामुळं थोडंसं कमी प्रमाणातच मसाले वापरलेले चांगले असं मला वाटतं। ते सुंदर झाले ते बघा, मस्त असं कोटिंग जसं आहे तसं आपलं आहे। आणि बघा किती सुंदर झालेलं आहे हे। मस्त झालेला आहे। मच्छी असले की मला काय मोह आवरत नाही खाण्याचा, त्यामुळे झाल्यामुळे मी पटकन खाऊन बघते कसं झालंय ते। कारण आज अथर्व नाहीये, नाहीतर अथर्वचा ये असता, आज त्याची स्कूल आहे, त्यामुळे तो गेलाय। त्यामुळे मी आज टेस्ट करून बघते, पण खूप अप्रतिम झालेला आहे। नक्की तुम्ही पण करून बघा, आणि व्हिडिओ आपला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये।